मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 42. पुरोचन मला भेटून वारणावताच्या अरण्याकडे निघून गेला. मी त्याला सावधानतेच्या सर्व सूचना दिल्या. अरण्यातल्या लाक्षागृहाला अग्नीचा भडका देताना मी त्याला श्वासही कोंडून घ्यायला सांगितलं. हो, नाहीतर केवळ श्वास ऐकून मिटल्या डोळ्यांनी आवाजाचं लक्षभेद अचूक टिपणारा तो अर्जुन नेमका त्याचा कंठनाळ फोडायचा. जळत्या पलिताच्या फरफरणाऱ्या ज्योतीवर तळहात धरून त्यानं माझ्या कल्पनेतील एक अक्षरही बाहेर फुटणार नाही यासाठी मर्दींची शपथ घेतली. हे जीवावर उलटणारं अघोर कर्म करायला तो तरी का तयार झाला? केवळ अष्टमंत्रीमंडळातील एक कुरूंचा मंत्री होता म्हणून? छे, स्वार्थाशिवाय कोण असलं कृत्य करायला तयार होईल? तो आपल्या योजनेत संपूर्ण यशस्वी होऊन परतला तर सरळ कुरूंचा अमात्य करण्याचं आश्वासन मी त्याला दिलं. राजकारणात अशी आश्वासनं द्यावीच लागतात, नाहीतरी आमचा सध्याचा अमात्य वृषवर्मा म्हणजे मरुस्थलीचा नुसता वृद्ध उंटच आहे. कधी आपणहून पुढे न जाणारा आणि सोबत प्रवाशांनाही पुढे न जाऊ देणारा. आणि राजकारण तर नेहमीच मरुभूमीसारखं असतं. त्यात वृद्धांचा भरणा म्हणजे प्रगतीचा खेळ खंडोबाज. मी त्या वृद्ध अमात्याला अर्धचंद्र देणार आहे. जेव्हा तेव्हा पांडवांपुढे नथ होणारी त्याची थरथरणारी मान कुरूंच्या कळसाला काळी माप फासणारी आहे. वृषवर्माच्या पदी मी पुरोचनाला नियुक्त करणार आहे. राजकारणात क्षितिजा पलीकडे पाहणाऱ्या उभारीच्या अशा तरुणांची नितांत आवश्यकता असते हे गेल्या 17 वर्षांच्या अनुभवानं मला पटलेलं आहे. मला पुरोचनासारखा खंबीर आणि अडीग अमात्य हवाच आहे. त्यानं जेव्हा वारणावताला जाण्यासाठी हस्तिनापूर सोडलं तेव्हाच माझं मन निर्धास्तपणे विसावलं. पुरोचन राजवाड्याच्या प्राकारातून आपला रथ बाहेर काढत असताना गंगेवरून परतणारा कर्ण त्याला महाद्वारातच भेटणार हे माझ्या कक्षाच्या गवाक्षातून हेरलं. कर्णानं काही विचारल्यास त्याच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे पुरोचन गोंधळून उत्तर देताना कुठंतरी घसरेल म्हणून मी माझ्या सेवकाला प्रभंजनाला कर्णाला सत्वर बोलावून आणण्यासाठी माझ्या कक्षातून पिटाळला. कुणालाही जाळण्याची कल्पना कर्णाला कधीच पटली नसती. आपल्या माता पित्यांना घेऊन त्यानं तडक चंपानगरीच गाठली असती हे मला माहीत होतं. त्याचं जीवन खऱ्या धनुर्धरासारखं होतं, चापातून सुटलेल्या बाणासारखं नाकासमोर जाणारं. राजकारण त्याचा प्रांतच नव्हता. क्षणार्धात प्रभंजन कर्णापुढं उभा राहिला आणि त्यानं कौशल्यानं पुरोचनाला त्याच्या प्रश्नावलीतून मुक्त केला. पुरोचन मागं वळूनही न पाहता निघून गेला, सैरभैर समुद्र वाऱ्यासारखा. वारणावताच्या अरण्यात तो ताग, ग्राळ, बलवज, भुंज आणि लाक्षा यांच्या घृतात मळलेल्या चुन्याच्या भिंतीचं एक ज्वालाग्राही घरकुल बांधणार होता. आकर्षक आणि टुमदार त्या घराचं छप्पर चांगल्या वाळलेल्या वेळूंचं तयार होणार आहे. महाराजांच्या आग्रहावरून नीच पांडव आपल्या लाडक्या मातेसह हवापालटासाठी आणि वनविहारासाठी वारणावतावर जाणार आहेत. रात्री सर्वजण विश्रामासाठी त्या पुरोचनानं बांधलेल्या टुमदार गृहात राहणार आहेत. दिवसभराच्या पायपिटीनं अत्यंतिक भागलेल्या त्या 6 जणांना गाढ निद्रा लागणारच. आणि मग त्या निद्रेचं पुरोचन महानिद्रेत रूपांतर करणार. ते सर्व निद्राधीन झाल्यावर मध्यरात्रीनंतर पलित्यानं पुरोचनानं त्या घराला आग लावून दिल्यानंतर बाहेरून सर्व द्वार बंद केलेल्या त्या लाक्षागृहातून पांडव कुठे जाणार आहेत? भडकलेल्या भगभगणाऱ्या ज्वाळांबरोबर सरळ स्वर्गलोकातच. बिळातील भुजंग बिळाच्या मुखावर धुसी घातल्यानंतर धुरानं तडफडून मरतात तसे ते गुदमरून आणि जळून मरणार आहेत. हस्तिनापुरात न मिळालेलं कुरूंचं वैभवी राज्य ते खरोखरच पांडुपुत्र असतील तर स्वर्गात सुद्धा मिळवतीलच. पुरोचनाला जाताना मी शेवटची आणि निर्वाणीची राजमात्रा दिली. परत येताना लाक्षागृह जळून शांत झाल्यावर राखेच्या ढिगाऱ्यातून त्या उद्दाम भीमाचं प्रेत बाहेर काढून त्याची होरपळून काळी पडलेली उजव्या हाताची करपलेली करंगळी कापून आणायला सांगितलं आहे मी त्याला. सहस्र प्रेतांतूनही त्या थोराड रानरेडचं प्रेत कुणीही ओळखील. त्यानं आणलेली करंगळी एका चांदीच्या पेटीत भरून ती पेटी मी माझ्या डाव्या दंडात बांधणार आहे. जेव्हा जेव्हा माझ्या डाव्या दंडाचा सहजपणे छातीला स्पर्श होईल तेव्हा तेव्हा त्या अरण्य वराहाच्या भयानं गोठलेल्या माझ्या काळजाला ती पेटी धैर्य देत राहील.
भीमाची राख वारणावताच्या अरण्यात धूळ खात पडेल. आखाड्यात गदेची मंडलं घेऊन आपल्या अवजड गदेचे असह्य प्रहार माझ्या पाठीत निर्दयपणे मारणाऱ्या भीमा, तुला काय माहित आहे की जीवन म्हणजे सुद्धा एक गदेचा आखाडाच आहे. इथं नित्य मंडलं घ्यायची असतात, गरगरणारी आवर्त. नाकासमोर धावायला ही काही रथांची शर्यत नाही. सर्वजण म्हणतील की हे एक क्रौर्य आहे. माझा सर्वांना एकच प्रश्न आहे की गुरु द्रोणांनी सहस्र योद्ध्यांमधून एकट्या अर्जुनाचंच माजविलेलं अवडंबर हा एक मानसिक क्रौर्याचाच प्रकार नव्हता काय? माझ्या 4 भावांना लहानपणी पाण्याच्या तळाशी कवेत मारून कोंदटून ठेवणाऱ्या भीमाला कोणी दयाळू म्हणेल काय? आखाड्यात वीरश्रेष्ठ कर्णाला त्याचं कुल विचारून हिनविणारे कृपाचार्य क्रूर नव्हते काय? त्या विक्रमी वीराला क्षणात त्याचा अंगराज म्हणून जयघोष करून दुसऱ्या क्षणी सुतपुत्र सुतपुत्र म्हणून दात विचकटून त्याला हसणारे नगरातील शेकडो सहस्र नगरजन क्रूर नव्हते तर आणखीन काय होते? कोण देणाऱ्या प्रश्नांची समर्पक आणि समाधानकारक उत्तरं? म्हणून मी म्हणतो की कितीही दया, क्षमा, शांतीची दुंदुबी पिटली तरी प्रत्येक माणसात क्रौर्याचा अंश हा राहणारच. मी स्वतःला धन्य मानित होतो तो यासाठीच की मी माझं क्रौर्य हे पांडवांच्या पापी पंचकडीला दग्ध करण्यासाठी उपयोगात आणत होतो. अश्वत्थामा म्हणतो, जग कधी काळी सुंदर होईल. त्याच्या या म्हणण्यावर माझा तीळ मात्रही विश्वास नाही. आणि तसं ते खरोखरच होणार असेल तर मी त्यातील एक नाव घेण्यायोग्य सिंहाचा वाटाच उचलत नव्हतो काय? पांडव महाराज पांडूंचे पुत्र नाहीत हे मला पक्क माहीत असताना मी त्यांना जिवंत ठेवलं असतं तर मी माझ्या वंदनीय चुलत्यांवर, त्यांच्या धवल कीर्तीवर अन्याय केल्यासारखं झालं नसतं काय? म्हणूनच पापी पांडवांना रसरशीत अंगारांतून जाळून शुद्ध करण्याच्या पवित्र कार्यावर मी माझा मंत्री पुरोचनियाला पाठविलं. यात माझं काय चुकलं? शेवटी महाराजांनी गोड शब्दांची पखरण करून कुंतीसह 5 पांडवांना वारणावताच्या अरण्याकडे हवा पालटासाठी पाठविलं. महाराजांच्या अंधत्वाबद्दल त्यांना अपंग म्हणणाऱ्यांना हे कळतच नव्हतं की त्यांची जीभ हेच त्यांचे डोळे होते. राजकारणातील अनेक समस्या आपल्या गोड बोलण्यानं त्यांनी सहज हातावेगळ्या केलेल्या मी प्रत्यक्ष पाहिल्या होत्या. त्याच मधुर वाणीनं त्यांनी पांडवांना हवापालटात सहज पटणारं सुंदर कारण सांगून वारणावताच्या घनदाट अरण्याकडे पिटाळलं. ते खरोखरच हवा पालटतील. स्वर्गातील हवा पृथ्वीपेक्षा फारच आरोग्यवर्धक असते असं विद्वान, ऋषीजन आणि प्रतिभाशाली महाकवी म्हणतात. जेव्हा ते 5 वटवृक्ष जळून राख होणार होते तेव्हाच माझं पेटलेलं अशांत मन निवणार होतं. मनाला कोणी सुगंधी पुष्प म्हणतात, कोणी खळाळत वाहणारी रम्य सरिता म्हणतात, कुणी निरभ्र निळसर आकाश म्हणतात, तर कुणी सतत तेवणारी विधातेची अद्भुत ज्योत म्हणतात. पण सुडाच्या आणि प्रतिशोधाच्या भावनेनं भडकलेलं हेच मन म्हणजे काय असतं हे मात्र कुणीच विद्वान सांगत नाही. सुडाच्या भावनेनं भडकलेलं मन म्हणजेही एक सुगंधी पुष्पच असतं, पण त्याचा सुगंध असा असतो की कुण्या गंधमुग्ध रसिकानं गंधमोहानं ते हाती घेऊन क्षणभर जरी हुंगलं तरी त्यानं धाडकन धर्तीवर लोळण घ्यावी, कारण त्यातील सुगंध विषारी असतो. असं सुडग्रस्त मन एखाद्या नदीसारखं असतं, पण त्यावेळी ती तासातून वाहणारी धीरगंभीर आणि शांत नदी नसते, तर अक्राळ विक्राळ लाटांच्या गर्जना करीत महापुराचं अफाट पाणी अवतीभोवतीच्या भूप्रदेशावर थडाथड फेकीत क्षणाक्षणाला तास कापीत सुसाट धावणारी ते एक प्रलय नदी असते. सुडानं पेटलेलं मन म्हणजे ही एक आकाशच असतं, पण ते निळभोर निरभ्र आकाश नसतं. काळ्याकुट्ट ढगांनी भरलेलं ते आकाश असतं. कधी कधी या गतिमान ढगात पृथ्वीला उभा चिरणारा विजेचा लोळही असतो. सुडानं भडकलेलं मन म्हणजे एक ज्योतही असते, पण ती मंद मंद तेवणारी ज्योत नव्हे, तर पलितेची भगभगणारी ज्योत असते. लहानपणापासून माझं मन त्या पांडवांच्या प्रत्येक ठिकाणच्या अरेरावीनं पेटत आलं होतं.